RT ॲडमिशन 2025-26 तर सेकंड लिस्टची जी प्रोसेस होती ही फायनली आता कंप्लीट झालेली आहे। तर यामध्ये डेटसुद्धा वाढलेली नाही आहे। तर आता संपूर्ण पालकवर्ग विचारत आहे की जी तिसरी लिस्ट आहे तर ही तिसरी लिस्ट कधी लागणार आहे। बघू शकता तर 4 तारीख ही लास्ट डेट होती सेकंड ज्या लिस्टमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते आणि त्यानंतर आता जी लिस्ट लागणार आहे ती म्हणजे थर्ड लिस्ट वेटिंगमध्ये सेकंड नंबरची लिस्ट। तर थर्ड लिस्ट कधी लागेल तर बघू शकता साईडवर अजून तर कोणती अपडेट दिलेली नाही आहे, परंतु या आठवड्यामध्ये जी लिस्ट आहे ही साईडवर उपलब्ध करून द्यायला पाहिजे। तर थर्ड लिस्टमध्ये किती जागा आहे हे सुद्धा संपूर्ण पालकवर्गांनी चेक करायला पाहिजे। तर जी सेकंड लिस्ट लागली होती त्याच्यामध्ये 12,000 ॲडमिशन ह्या कन्फर्म झालेल्या आहे आणि या अगोदर 69,659 हे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहे। म्हणजे आपण जर 70 आणि 12 जर पकडले तर टोटल 82,000च्या जवळपास ॲडमिशन कन्फर्म झालेले आहे। अजूनही जागा आहेत ज्यामध्ये थर्ड लिस्टवाले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। तर थर्ड लिस्ट कधी लागेल तर या आठवड्यामध्ये म्हणजे उद्यापासून ते शनिवारच्या मधात लिस्ट कधीही साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि आता साईडवर कोणतीही नोटिफिकेशन येणार नाही आहे की लिस्ट या तारखेला लागेल की त्या तारखेला लागेल, डायरेक्टली लिस्ट पब्लिश केल्या जाणार। म्हणजे जे पालकवर्ग आहे त्यांना डायरेक्ट SMS च्या स्वरूपामध्ये त्यांना मेसेज जाणार की तुम्हाला म्हणजे तुमचा पाल्य हा सिलेक्ट झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला साईडवर येऊन त्यांचे अलॉटमेंट लेटर काढावे लागेल। कोणत्या शाळेमध्ये तुमचा वेटिंग होता त्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागलेला असेल तर तुम्ही तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकता, कारण आता अपडेट येणार नाही आहे, डायरेक्टली लिस्ट येणार। आणि या आठवड्यामध्ये तुमची लिस्ट म्हणजे थर्ड लिस्ट ही पब्लिश केल्या जाणार आहे। RT कडून कोणतीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।